शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण टोमॅटो पिकामध्ये थोडक्यात माहिती पाहणार आहोत. कारण सध्या जे काही वातावरण आहे, मागील 5-7 दिवसापासून पावसात संततधार, त्याचबरोबर ढगाळ वातावरण, यामुळे हवेतील सापेक्ष आर्द्रता निश्चितच त्या ठिकाणी वाढली गेलेली आहे. आणि हे जी सापेक्ष आर्द्रता आहे, हे जे वातावरण आहे, हे वातावरण अनेक रोगांना अनुकूल आहे. टोमॅटो पिकातील जर विचार केला, झांतो असेल, लवकर येणारा करपा असेल, त्याचबरोबर जीवाणूजन्य करपा असेल, बुरशीजन्य करपा असेल, या रोगांना निश्चितच अनुकूल असे वातावरण या ठिकाणी तयार झालेले आहे. आणि या वातावरण तयार झाल्यामुळं ह्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती, टोमॅटोच्या पिकावरती होणार आहे. म्हणून हा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती होऊ नये म्हणून आपल्याला प्रिव्हेंटिव्हमध्ये या ठिकाणी इझुकी प्लस M45 मँकोझेब अशा पद्धतीची त्या ठिकाणी फवारणी करणं गरजेचं आहे. इझुकीमध्ये थायफ्लोझामाइड आणि कासुगामायसिन म्हणजेच बुरशीनाशक, जीवाणूनाशक आणि अँटीबायोटिक असे तिहेरी कॉम्बिनेशन असल्या कारणानं आपल्या पिकावरती येणारा जीवाणूजन्य करपा, त्याचबरोबर बुरशीजन्य करपा किंवा लवकर येणारा करपा, त्या सर्वांवरती निश्चितच एकात्मिक पद्धतीने त्या ठिकाणी नियंत्रण होणार आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी, प्रत्येक टोमॅटो उत्पादक बांधवांनी त्या ठिकाणी इझुकी 150 मिली प्रति एकर याप्रमाणे घेणं गरजेचं आहे. त्यासोबत मँकोझेब निश्चितच घ्यावा, जेणेकरून आपल्याला चांगले रिपोर्ट भेटतील आणि आपल्या टोमॅटो पिकाचं या रोगांपासून निश्चितच संरक्षण त्या ठिकाणी होणार आहे. धन्यवाद.